दूरदेशी तो पोरनी जावा माय इथे अंगाई गाते साठी गेली काठी साठी पाणी पित्याच्या डोळा येते येशील केव्हा परतून बाळा मनी अनामिक काहुर उठत वाट पिलाची पाहत आहे करी काम घरट एकरी काम घरट एकरी काम घरट. समीर तू मला समजून घेत नाहीयेस. मग मला नाही वाटत का की तुला भेटावंसं तुझ्याशी बोलावंसं. मी तुला सांगणार नव्हते पण तरीही सांगते. समीर समीर मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते. काय सांगितलं त्याला लागलं तुझं दाढवलं म्हणून. हा सर्व दिल लाजणारच ती. परक्याची पोर आहे ती. आता सून म्हणून आपल्याकडे आलेली आहे. मग अहो तुम्ही उभ्या का? बसा ना. तुम्ही मला आहो जाहो नका म्हणू. नावानंच हाक मारा. छाया. ईश्वर तुम्ही लाजता पण वाटतं. तुम्ही पहिल्यांदाच माझं नाव घेतलं ना. अच्छा म्हणजे याच्या अगोदर तुमचं नाव कोणीच घेतलं नाही? नाही तसं नाही पण ते बाकीचे होते आणि तुम्ही स्पेशल. छाया तू मला मयूर म्हटलं तरी चालेल. नाही मी तुम्हाला आहो जावंच म्हणेन. चार चौघात म्हणावं तर. पण आपण एकटे असतो तेव्हा मयूर म्हण मला. नको मला लाज वाटते आणि अवघडल्यासारखं पण होतं. बर राहू दे. छाया मला तुझी माफी मागायची आहे. नाही म्हणजे माझ्यामुळे आपलं लग्न फारच घाई गडबडीत झालं. अहो मग माफी कशा पाहिजे? नाही तसं नाही पण मला असं वाटतं की लग्न एकदम साध्या पद्धतीने व्हावं. थाटामाटात होऊ नये. म्हणजे उगाच खर्च नको म्हणून. नाही तसं तुम्ही अगदी बरोबरच केलं. आम्ही तिघी बहिणी आहोत. दुसऱ्या दोन बहिणींच्या लग्नातच माझे बाबा कर्जबाजारी झाले. जेव्हा तुम्ही म्हटलात ना की लग्न अगदी साध्या पद्धतीने करू त्यांना अगदी हायसं वाटलं आणि मलाही तुमचा हा स्वभाव खूप आवडला. म्हणजे मी जे केलं ते अगदी योग्य होतं असं म्हणायचंय तुला? हो तुम्ही केलं ते अगदी योग्य केलं. थँक्स. तुला इच्छा नव्हती का की आपलं लग्न एकदम थाटामाटात व्हावं? मला अशी काही इच्छा नव्हती. माझं पण असंच मत आहे की अगदी साध्या पद्धतीने लग्न व्हावं. म्हणजे मला एक विचारायचं होतं की मी तुला मनापासून पसंत आहे का? अहो हे काय बोलणं झालं? नाही तसं नाही. तू मला पाहिलं नाहीस आणि सरळ लग्नाला उभी राहिलीस म्हणून म्हटलं. फोटो पाहिलाय की मी तुमचा. पण फोटोवरून माणसं ओळखता येतात. मग काय एक दिवस भेटून माणसं ओळखता येतात? तेही खरंच. तुम्ही अगोदर मुंबईला होतात ना? हो. तू कधी गेलीस मुंबईला? नाही. माझ्याबरोबर येणार कधी मुंबईला? नाही बाई. का? मला ना तिथे खूप भीती वाटते. तिथं सारखी गर्दी असते आणि तिथली माणसं तर सारखी घाईतच असतात. हे बाकी खरंय.
तुम्हासनी आवडते का मुंबई? हो पण नाही पण. हॅलो हॅलो, मयूर आहे का? कोण मयूर? मयूर जो मुंबईला राहतो, आपण मी त्याची मैत्रीण बोलते. काय काम होतं का? हो, जरा कामच होतं. तुम्ही त्याला बोलवाल का प्लीज? अहो मैत्रीण, प्लीज बोलल्यावर काम होत नाही वय. जरा पकडून ठेवा फोन, बोलवतो. बरं ते जाऊ दे. तुझं शिक्षण किती झालंय? 10वी पास आहे मी. अच्छा, मग पुढे का नाही शिकलीस? ते कॉलेज आमच्या गावात नव्हतं ना. मग मग काय झालं? एसटीने यायला जायला रोजचे 20 रुपये लागतात. मग हॉस्टेलमध्ये राहायचं ना. तिथं राहिलं तर घरची कामं कोण करणार? जर मी तुला आता पुढे शिकण्याची विनंती केली तर तू शिकशील? नाही, आता शिकून काय करणार? अगं पण शिकून बरंच काही करता येतं. मग तुम्ही काय काय केलं शिकून? हा, म्हणजे तसं मी काहीच नाही केलं, पण आता बरंच काही करायची इच्छा आहे. मयूर दादा, तुमचा फोन आलाय. हो हो, आलो आलोच. एक रिकाम घरट हॅलो, कोण? हॅलो मयूर, मी सोनल. तू? नाही म्हणजे तू मला चक्क फोन केलायस? हो, म्हटलं तुझा बरेच दिवस फोन नाही आला तर आपणच करावा. बाकी कशी आहेस तू? मी मजेत आहे. काय चाललंय तुझ्या आयुष्यात? काही नाही, नेहमीच. खोटं बोलतोस ना? नेहमीच असतं ना तर तू मला नेहमी फोन केला असतास. मयूर, तुला असं नाही वाटत आहे तुला माझी आठवणच जरा कमी यायला लागली म्हणून? असं काही नाही, खरंच. पुन्हा खोटं बोलतोयस? मयूर, आपण ज्या माणसावर प्रेम करतो ना, तो माणूस आपल्यापासून लांब गेला ना की आपल्याला प्रेमाची किंमत कळते. सॉरी मयूर, मी खूप त्रास दिला ना रे तुला. तुझी कुठलीच गोष्ट सिरियसली घेतली नाही ना मी. मयूर, आय एम व्हेरी सॉरी. मयूर, मला तुला काहीतरी सांगायचंय. एक मिनिट सोनल, मला तुला काहीतरी सांगायचंय. मयूर, तुझी प्रत्येक गोष्ट ऐकायची ठरवली आहे मी. सांग ना. जी गोष्ट सांगण्यासाठी तू इतके दिवस लावलेस सोनल, ती गोष्ट सांगून आता काही एक उपयोग नाहीये. म्हणजे? सोनल, माझं लग्न झालंय. काय? हो सोनल, माझं लग्न झालंय सोनल. माझं लग्न झालंय सोनल. सोनल, मी तुला फोन करणारच होतो ग, पण हॅलो हॅलो सोनल, तू ऐकतेस ना? हॅलो हॅलो सोनल, मी जे म्हणालो ते ऐकलंस ना तू सोनल? फोन कट झाला वाटतं. मी परत करतो. फोन एंगेज का लागतोय?
माझं लग्न झालंय. जी गोष्ट सांगण्यासाठी तू इतके दिवस लावले सोनल, ती गोष्ट सांगून आता काही एक उपयोग नाहीये. प्रेमासारखी गोष्ट आमच्या आयुष्यात कधी घडेल असं कधी आम्हाला वाटलंच नव्हतं. ह्या प्रेमाची पण एक गंमत असते बरं का. आणि खरं सांगू कोमल, तू आहेसच प्रेम करण्यासारखी. तू निरागस आहेस, निष्पाप आहेस. अगं कोणी तुझ्यावरती प्रेम करेल. आम्ही तर तुझ्या प्रेमामध्ये कधी पडलो हे आमचं आम्हाला कळलं पण नाही. कोमल, मी तुला खात्री देतो, तुझ्या आणि माझ्या प्रेमामध्ये आता तिसरा कोणी असणार नाही. कोणी नाही. तुझा आणि माझा एक छोटासा संसार असेल. हो, तुझा, माझा आणि नको, काळजी नको करू. त्या समीरला तुझ्या आयुष्यातून असं हाकलवून लावेन की तुला कळणार पण नाही तो तुझ्या आयुष्यातून कधी निघून गेला ते. हॅलो, बोला समीरराव. तू कोमलला का भेटला? तुम्हाला काही त्रास झाला का? हे बघ बाबा, तू माझ्या वाटेला जाऊ नकोस. समीरराव, हेच मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही विनाकारण आमच्या वाट्याला जाऊ नका. आम्ही जेवढी चांगली आहोत तेवढीच वाईट आहोत आणि हे तुम्हाला पण माहिती आहे. सारखे 56 आम्हाला रोज भेटतात. आम्ही त्यांना आमच्या तालावरती नाचवतो, अक्षरशः नाचवतो. तुम्ही जरा सांभाळून राहा. विनाकारण आमच्या बिळात हात घालू नका. नाही, आम्ही दंश करीत नसलो तरी सुद्धा आमचं विष पुढच्याच्या रक्तात भिनतं बरं का. धमकी देतोयस तुम्हाला? यापुढे तू कोमल आणि माझ्या वाटेला गेलास ना, सोडणार नाही मी तुला. अरे मित्र आहेस ना तू माझा. मित्र कसला? नाग आहेस तू, नाग. विषारी नाग. तुला दुधाची नाही, काठीची गरज. समीरराव, कुठल्या जगात वावरताय तुम्ही? अमेरिकेत राहून काही फायदा झाला नाही तुमचा. तुम्ही आता काठे घेऊन फक्त ढोल वाजवायची. ढोल. ढोल नाही, तुझा तर बँडच वाजवतो मी. समीरराव, तुम्ही माझा काय बँड वाजवणार? समीरराव, आम्ही राजकारणी माणसं गोरगरिबांना नेहमी मदत करत असतो. कधी तुम्हाला काही मदत लागली तर अवश्य सांगा. अरे कसली सेवा रे हा? सगळे भ्रष्ट नेता आहात तुम्ही. अरे तुमच्यासारख्या नेत्यांनीच या देशाची वाट लावली आहे. लोकांचेच पैसे खाऊन तुमच्या स्वतःच्या तिजोऱ्या भरता तुम्ही. अरे कसले नेता रे तुम्ही हा? समीरराव, हे देशप्रेम वगैरे तुम्ही आम्हाला नका शिकू. तुमच्यासारखी पोरं इथे शिक्षण घेणार आणि परदेशात भिका मागायला जाणार. तुम्ही आम्हाला शिकवता का देशप्रेम? चला ठेवा फोन, टाइम नाही आपल्याकडे.
समीरराव, हे चांगलं नाही बरं का तुमच्यासाठी. विनाकारण एक माणूस आमच्या ब्लॅकलिस्टमध्ये आला. येऊ, याला जरा प्रेमानंच घेतलं पाहिजे. यासाठी याच्याबरोबर अगोदर प्रेमानं वागले पाहिजे. तर मग बबनराव, प्रेम कोणावर करायचं? कोमल. चला पडा अजून एकीच्या प्रेमात. वापरा तुमचं प्रेमळ राजकारण. एकरी काम घरट डॉक्टर, खूप सिरियस आहे का? तसं फार सिरियस नाही आहे, पण त्यांच्या चेहऱ्याला फार मार लागलाय. ऍक्सिडेंटच्या वेळेस समोरच्या गाडींच्या काचांचे तुकडे त्यांच्या चेहऱ्यामध्ये घुसलेत. अर्थात ते आम्ही सगळे काढलेत, पण तरी चेहरा त्यांचा खूप खराब झालाय. मग यावर आता उपाय काय डॉक्टर? हो, उपाय आहे ना, प्लॅस्टिक सर्जरी. कदाचित त्या त्यांचा स्वतःचा चेहरा पाहून घाबरतील देखील. प्लॅस्टिक सर्जरी करूनच त्यांचा चेहरा बदलावा लागेल. अर्थात त्यात त्यांचा ओरिजिनल चेहरा जाईल, पण सर्जरीनंतर त्यांना खूप एक चांगला चेहरा मिळेल. कारण आता पेशंटचा चेहरा ज्या परिस्थितीत आहे, त्या परिस्थितीत त्या घराबाहेर देखील पडायला घाबरतील. डॉक्टर, मी पाहू शकते का तिचा चेहरा? हो, पहा ना, नक्की. तुम्ही पण सोनालीला पाहू शकता. नाही, मी पाहिलाय तिचा चेहरा. मी इकडे जवळच माझ्या ऑफिसच्या कामासाठी आलो होतो, तेव्हाच फोन आला मला. शेवटी ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती तेच झालं. बरं, मग काय मत आहे तुमचं? हा चेहरा घेऊन माझी मुलगी समाजात नाही वावरू शकत डॉक्टर. खरंय, प्लॅस्टिक सर्जरी करणं हाच उत्तम उपाय आहे. तिला येऊ देत, तीच काय तो निर्णय घेईल. डॉक्टर, तुम्ही प्लास्टिक सर्जरी करा. काय चेहरा झाला माझ्या मुलीचा. हे पहा, तुम्ही शांत व्हा. आपण नक्की प्लास्टिक सर्जरी करूया, पण त्याआधी तुम्हाला पहिल्या मजल्यावरती काही पेपर्स भरावे लागतील आणि त्यासोबत काही रक्कमही भरावी लागेल. किती रक्कम भरावी लागेल डॉक्टर? किमान 2 लाख रुपये तरी भरावे लागतील. आणि मग जसं बिल वाढेल त्याप्रमाणे अमाऊंट पे करावी लागेल. डॉक्टर, माझ्या मुलीला काही होणार नाही ना? अहो, तुम्ही काही काळजी करू नका. हे बघा, तुमच्या मुलीच्या चेहऱ्याला फक्त जखमा झाल्यात, बाकी तर एकदम ओके आहे. आपण आजच प्लॅस्टिक सर्जरी करूया. तेवढं फक्त फॉर्म आणि पैसे मात्र तुम्ही आता पहिल्या मजल्यावरती भरा. हो, त्याची काही काळजी करू नका डॉक्टर तुम्ही. ठीक आहे. डॉक्टर, सोनलला किती दिवस राहावं लागेल इथे हॉस्पिटलमध्ये? किमान 2 आठवडे तरी. त्यानंतरच त्यांच्या चेहऱ्यावरची पट्टी काढली जाईल. ठीक आहे डॉक्टर, तुम्ही तयारीला लागा. ओके. विशाखा,
अगं रडतेस कशाला तू? हे बघ, आपल्या सोनलला काहीही झालेलं नाहीये. असं कसं म्हणू शकता तुम्ही? तुम्ही त्या पोरीचा चेहरा पाहिला होतात ना, कसा झाला होता? कोणी ओळखू तरी शकेल का तिला?